हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. SYBA इकॉनॉमिक्स पेपर सेकंडच्या आजच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बँक आणि पैशाची मागणी व पुरवठा या पहिल्या प्रकरणाला सुरुवात आपण गेल्या लेक्चरला केली होती. या प्रकरणामध्ये पैशाची मागणी म्हणजे काय आणि पैशाला मागणी जी केली जाते त्यांचे कोणते हेतू असतात, पैशाला मागणी करण्याची कारणे कोणती, त्याचे 3 हेतू या पहिल्या लेक्चरमध्ये अभ्यासले होते आपण. या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक आणि तो म्हणजे क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. प्राध्यापक फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत आज आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण अशी चर्चा केली होती की पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे. वस्तूची जशी किंमत बाजारात ठरते त्याप्रमाणे पैशालाही किंमत असते, पैशाचंही काही मूल्य असतं आणि हे पैशाचं मूल्य पैशाला असलेली मागणी आणि पैशाचा असलेला पुरवठा यावरून ठरत असते. आणि म्हणून या प्रकरणामध्ये आता आपण पैशाची मागणी या भागातून प्राध्यापक फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत किंवा त्याला चलन परिमित सिद्धांत असंही म्हणतात. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी किंवा त्याला फिशर्स इक्वेशन असंही म्हणतात. फिशर्स इक्वेशन फिशरचं विनिमय समीकरण असंही या सिद्धांताला ओळखलं जातं. चलन परिमाण सिद्धांत असंही त्याचं मराठीत दुसरं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पैशाचं मूल्य कसं ठरतं या संदर्भामध्ये प्राध्यापक फिशर यांनी आपला हा सिद्धांत मांडलेला आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक फिशर यांच्यापूर्वी देखील म्हणजे 18व्या शतकामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी असं मत मांडलं होतं की देशातील एकूण चलनाची संख्या आणि वस्तू व सेवांच्या किमती याचा काहीतरी संबंध असतो. म्हणजे तेव्हापासूनच पैशाची संख्या आणि पैशाचं मूल्य याच्यावरून देशातील वस्तू व सेवांच्या किमती निश्चित होत असतात. हे विचार 18व्या शतकापासून मांडले जात आहेत. प्राध्यापक फिशर यांनी द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या आपल्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि या सिद्धांताची व्याख्या अशी होती, प्राध्यापक फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये काय मांडलंय, त्यांच्या सिद्धांताची काय व्याख्या आहे ती बघा या ठिकाणी दिलेली आहे. प्राध्यापक फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत काय म्हणतो किंवा त्याची व्याख्या काय आहे, सिद्धांत काय आहे. इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती म्हणजे त्या सिद्धांताची गृहीते.
इतर परिस्थिती कायम असताना देशातील चलनाची संख्या दुप्पट केली असता वस्तू व सेवांच्या किमती दुप्पट होतात व पैशाचं मूल्य निमपट होते. या उलट पैशाची संख्या निमपट केली असता वस्तू व सेवांच्या किमतीही निमपट होतात आणि मात्र पैशाचं मूल्य दुप्पट होते. हा प्राध्यापक फिशर यांचा सिद्धांत आहे. काय म्हणतो हा सिद्धांत? की देशामध्ये चलनवाढ झाली तर वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. पैशाची संख्या कमी झाली की वस्तू व सेवांच्या किमती कमी होतात आणि त्याचा चलनाच्या मूल्यावर, पैशाच्या मूल्यावर काहीतरी परिणाम होतो. म्हणजे जेव्हा जेव्हा देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती वाढतात तेव्हा तेव्हा देशामध्ये चलनवाढ होते असा त्याचा अर्थ लावला जातो. किंवा देशामध्ये चलनवाढ झाली की वस्तू व सेवांच्या किमती वाढतात. या सिद्धांतामध्ये देशातील एकूण चलनाची संख्या आणि देशातील वस्तू व सेवांच्या किमती याचा संबंध जोडण्यात आलेला आहे. संख्या दुप्पट, चलनाची संख्या दुप्पट झाली, वस्तू व सेवांच्या किमती दुप्पट होतात, पैशाचं मूल्य निमपट होतं. या उलट जर घडलं म्हणजे पैशाची संख्या निमपट केली किंवा झाली तर वस्तू व सेवांच्या किमतीही निमपट होतात आणि पैशाचं मूल्य मात्र दुप्पट होतं. विद्यार्थी मित्रांनो, पैशाचे मूल्य कसे ठरते ते स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. परीक्षेसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सिद्धांत आहे. याला प्राध्यापक फिशर यांचं विनिमय समीकरण असंही म्हणतात. आणि म्हणून हा सिद्धांत स्पष्ट करताना प्राध्यापक फिशर यांनी आपलं जे विनिमय समीकरण मांडलेलं आहे ते या ठिकाणी दिसतंय बघा. काय आहे ते विनिमय समीकरण? P बरोबर MV प्लस M डॅश V डॅश अपॉन T. या विनिमय समीकरणाचा अर्थ काय? या विनिमय समीकरणाद्वारे त्यांनी आपला हा वरील सिद्धांत स्पष्ट केला आहे किंवा त्या सिद्धांतामध्ये जे म्हटलं आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, ह्या विनिमय समीकरणातला P जो आहे, P बरोबर प्राइस लेवल. P म्हणजे प्राइस लेवल, त्याला मराठीत सरासरी किंमत पातळी असं म्हणतात. M बरोबर लीगल मनी म्हणजे कायदेशीर पैशाचं प्रमाण. त्यानंतर V म्हणजे व्हेलोसिटी ऑफ लीगल मनी. व्हेलोसिटी म्हणजे भ्रमणवेग, कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग. M डॅश किंवा M1 म्हणजे क्रेडिट मनी, पतपैशाचे प्रमाण. V1 बरोबर व्हेलोसिटी ऑफ क्रेडिट मनी, पतपैशाचा भ्रमणवेग. आणि T बरोबर टोटल गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा यांचे एकूण प्रमाण, देशातील एकूण वस्तू व सेवा यांची संख्या. तर अशा पद्धतीने हे जे विनिमय समीकरण आहे, या विनिमय समीकरणामध्ये आपल्याला हे जे वेगवेगळे अक्षर दिसतात याचा हा अर्थ आहे आणि त्याच्यातून हा सिद्धांत प्राध्यापक फिशर यांनी स्पष्ट केलेला आहे. आता
जी आपण सिद्धांताची व्याख्या पाहिली वरती, त्यात इतर परिस्थिती कायम असताना असं म्हटलं आहे, म्हणजे या सिद्धांताची गृहीती. तर हा सिद्धांत विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना खरा ठरतो, किंवा प्राध्यापक फिशर यांना जे म्हणायचं आहे ते विशिष्ट चौकटीत राहून हे असं घडतं की चलनाची संख्या दुप्पट केली की वस्तू व सेवांच्या किमती दुप्पट होतात वगैरे. तर या सिद्धांताची गृहीती कोणती? एक, व्ही व V1 स्थिर असतात. व्ही म्हणजे वेलोसिटी ऑफ लीगल मनी, कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग, व V1 किंवा V डॅश म्हणजे पतपैशाचा भ्रमणवेग. तर V व V1 या समीकरणातले हे दोन गोष्टी त्यांनी स्थिर मानलेल्या आहेत. कारण लोकांच्या सवयी, वाहतूक, व्यापारी पद्धत इत्यादी गोष्टींवर कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग व पतपैशाचा भ्रमणवेग अवलंबून असतो. आणि अल्प काळामध्ये या दोन्ही गोष्टी स्थिर असतात. म्हणजे लोकांच्या सवयी, वाहतूक, व्यापारी पद्धत, उत्पादन हे अल्प काळामध्ये स्थिर असतं. त्यानंतर या सिद्धांताचं दुसरं गृहीत आहे की विनिमय समीकरणातला टी म्हणजे टोटल गुड्स अँड सर्व्हिस, एकूण वस्तू व सेवांची संख्या देखील अल्प काळामध्ये स्थिर असते, असं हे दुसरं गृहीत आहे. म्हणजे अल्प काळामध्ये देशामध्ये वस्तू व सेवांची संख्या लगेचच मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जात नाही. एकूण वस्तू व सेवांची संख्या त्यांनी स्थिर मानलेली आहे. आणि म्हणून या विनिमय समीकरणातला टी हा देखील स्थिर असतो. सिद्धांताचे तिसरं गृहीत आहे M1 किंवा M डॅश, हा सुद्धा M वर अवलंबून असतो. M1 म्हणजे कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग. हा कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग सुद्धा M वर अवलंबून असतो. M म्हणजे लीगल मनी, कायदेशीर पैसा. म्हणजे कायदेशीर पैशाचं प्रमाण आणि त्याचा भ्रमणवेग याच्यामध्ये या लीगल मनीचा, कायदेशीर पैशाचा भ्रमणवेग हा सुद्धा अल्प काळामध्ये फारसा वाढत नाही, तो सुद्धा स्थिर असतो. म्हणजे वस्तू व सेवांच्या किमतीवर म्हणजे P वर, म्हणजे त्या विनिमय समीकरणातला जो P आहे, P म्हणजे प्राइस लेवल, म्हणजे देशातील सरासरी किंमतमान पातळी. P म्हणजे प्राइस लेवल, अर्थव्यवस्थेतील सरासरी किंमतमान पातळी, प्राइस लेवल. या प्राइस लेवलवर, सरासरी किंमतमान पातळीवर व्हीचा परिणाम होत नाही, V1चा होत नाही कारण तो स्थिर मानला आहे. टीचा देखील परिणाम होत नाही. M1चा सुद्धा परिणाम होत नाही कारण M1 हा M वर अवलंबून असतो. आणि त्यामुळे देशातील एकूण वस्तू व सेवांच्या किंमतमान पातळीवर म्हणजे P वर कशाचा परिणाम होतो? वस्तू व सेवांच्या किमतीवर फक्त Mचाच प्रभाव पडतो. बघा, हायलाइट केलेला या ठिकाणी M. हे जे विनिमय समीकरण आहे, विनिमय समीकरणात काय आहे? V आहे, V1 आहे, T आहे, M1 आहे. याचा कोणताही परिणाम होत नाही कारण या सगळ्या गोष्टी अल्प काळामध्ये स्थिर असतात. कारण नैसर्गिक साधन संपत्ती, कच्चा माल अशा अनेक गोष्टी उत्पादनावर परिणाम करत असतात. त्या दुर्मिळ झाल्या तर अल्प काळामध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वाढवता येत नाही. आणि त्यामुळे देशातील वस्तू व सेवांच्या किमतीवर फक्त Mचाच प्रभाव पडतो. बघा, या ठिकाणी आपण या सिद्धांताची व्याख्या पाहिली होती. Mचाच प्रभाव पडतो म्हणजे लीगल मनीचा, म्हणजे देशातील एकूण कायदेशीर चलनाचा संबंध देशातील वस्तू व सेवांच्या किमतीशी आहे. म्हणून या सिद्धांताची व्याख्या कशी आहे बघा पुन्हा, की
देशातील चलनाची संख्या दुप्पट केली असता, कायदेशीर चलनाची संख्या म्हणजे यम दुप्पट केले असता वस्तू व सेवांच्या किमतीही दुप्पट होतात व पैशाचं मूल्य निमपट होते. या उलट पैशाची संख्या निमपट केली असता वस्तू व सेवांच्या किमतीही निमपट होतात आणि पैशाचं मूल्य दुप्पट होते. विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली असेल की पैशाचं मूल्य, पैशाची किंमत म्हणजे नेमकं काय? पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती. व्हॅल्यू ऑफ मनी, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. त्या पैशाची खरेदी शक्ती म्हणजे त्या पैशाच्या अंतर्गत असलेलं मूल्य. पैशाची खरेदी शक्ती म्हणजे काय? की 1 रुपयामध्ये बाजारात किती वस्तू व सेवा आपल्याला खरेदी करता येतात. त्या पैशाची, त्या रुपयाची बाजारात किती वस्तू व सेवांची खरेदी शक्ती आहे. खरेदी शक्ती म्हणजे त्या चलनाचं मूल्य. आणि ही जी पैशाची खरेदी शक्ती आहे, हे जे चलनाचं मूल्य आहे, हे कशावर अवलंबून असतं? तर देशातील एकूण चलनाच्या संख्येवर, म्हणजे देशातील यमवर. यम म्हणजे लिगल मनी. लिगल म्हणजे कायदेशीर पैसा. कायदेशीर पैसा म्हणजे रिझर्व्ह बँकेने तयार केलेला पैसा. आपण ज्या नोटा, नाणी ज्या वापरतो आपण रोख स्वरूपात, तर त्याला यम म्हणतात, त्याला कायदेशीर पैसा म्हणतात. आणि हा कायदेशीर पैसा देशामध्ये जेवढा असेल तेवढं ते पैशाचं मूल्य असेल, तेवढं देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती असतात. ती चलनाची संख्या दुप्पट केली की वस्तू सेवांच्या किमती दुप्पट होतात. ती चलनाची संख्या निमपट केली की वस्तू सेवांच्या किमती निमपट होतात. मात्र त्याचे विरुद्ध घडतं की वस्तू सेवांच्या किमती जर निमपट झाल्या की पैशाचं मूल्य मात्र वाढतं. पैशाची किंमत वाढते, पैशाची खरेदी शक्ती वाढते. बघा, पूर्वीच्या काळामध्ये 10 रुपयाचा बाजार देखील व्यक्तीकडून धरला जात नव्हता. एवढ्या वस्तू सेवांच्या किमती कमी होत्या. याचा अर्थ काय? की त्यावेळेला पैशाला जास्त किंमत होती. त्यावेळेला पैशाचं मूल्य हे जास्त होतं, पैशाची खरेदी शक्ती हे जास्त होते. म्हणजे पूर्वी आपण मुठभर पैसा न्यायचो, पिशवीभर वस्तू आणायचो. आज मात्र आपण पिशवीभर पैसे नेतो, मुठभर वस्तू आणतो. म्हणजे काय? तर पूर्वी पैसा कमी होता म्हणून वस्तू व सेवांच्या किमती कमी होत्या, म्हणून पैशाचं मूल्य जास्त होतं. आज मात्र अगदी याच्या उलट आहे. चलनाची संख्या खूप वाढली, आज पैशाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि वस्तू व सेवांच्या किमती मात्र मोठ्या प्रमाणावर त्याच्यामुळे वाढलेल्या आहे आणि पैशाचं मूल्य मात्र एकदम कमी झालेलं आहे. बघा, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे, 50 पैसे हे जे कमी मूल्याचे नाणी आहेत त्या चलनातून बाद झाले आहेत, कारण त्या चलनाला आज कोणत्याही प्रकारचं व्हॅल्यू राहिलेलं नाही आहे. आज 100 रुपयाचं व्हॅल्यू 10 रुपये एवढं झालेलं आहे. का? कारण चलनाची संख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. देशातील एकूण चलन हे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या वस्तू व सेवांच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या म्हणूनच पैशाचं मूल्य कमी झालं. पैशाला काही व्हॅल्यू राहिलं नाही, खूप कमी झालं. पूर्वीच्या काळामध्ये गरिबांच्या घरी सोने, चांदी असे मौल्यवान वस्तू असायच्या. आज त्या श्रीमंताच्या घरामध्ये देखील कमी असताना आपल्याला दिसून येतात, कारण भाववाढ एवढी झाली. का झाली ही भाववाढ? कारण चलनाची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे पैशाचं मूल्य हे कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने प्राध्यापक फिशर यांचा हा चलन संख्यामान सिद्धांत आहे. या सिद्धांताची व्याख्या यावरील प्रमाणे आहे आणि हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक फिशर यांनी हे एक आपलं विनिमय समीकरण मांडलेलं आहे आणि या विनिमय समीकरणातला प्रत्येक अक्षराचा अर्थ काय आहे तो या ठिकाणी आपण पाहिला किंवा तो दिलेला आहे. आपण तो नीट लक्षात घ्यायचा आहे. आणि हा सिद्धांत सिद्ध व्हायचा असेल किंवा प्राध्यापक फिशर यांचं म्हणणं खरं ठरायचं असेल तर या सिद्धांताची ही 3 गृहीती आहेत.
या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी स्थिर मानल्या आणि देशातील एकूण वस्तू व सेवांच्या किमतीवर म्हणजे पीवर फक्त एमचाच प्रभाव पडतो, म्हणजे देशातील एकूण कायदेशीर चलनाच्या संख्येचाच प्रभाव पडतो, रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या चलनाचाच प्रभाव पडतो. हे चलन जेवढं वाढेल तेवढ्या वस्तू व सेवांच्या किमती वाढतील, तेवढं पैशाचं मूल्य कमी होईल. हे चलन देशामध्ये जेवढं कमी होईल तेवढं वस्तू व सेवांच्या किमती कमी होतील, तेवढं पैशाचं व्हॅल्यू, पैशाचं मूल्य, पैशाची खरेदी शक्ती वाढताना आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने हा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. परंतु या सिद्धांतावर काही टीका केल्या गेल्या. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर काही टीका केल्या. या सिद्धांतामध्ये काहीतरी दोष आहेत, या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत. तर या सिद्धांतावरील 4 टीका या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. 1, या सिद्धांताला ऐतिहासिक आधार नाही. म्हणजे इतिहासामध्ये कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये असं काही घडलेलं दिसत नाहीये. आणि चलनवाढ झाली म्हणून प्राध्यापक फिशर यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या देशातील सरकारने आपली चलनाची संख्या दुप्पट किंवा निमपट केली, असं काही इतिहास या सिद्धांताला आधार आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे ही एक टीका केली जाते. त्यानंतर 2, मंदीच्या काळातही हा सिद्धांत निरुपयोगी ठरतो. बघा, 1929-30 मध्ये जागतिक महामंदी आली होती आणि या जागतिक महामंदीच्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी प्राध्यापक फिशर यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील एकूण चलनाची संख्या दुप्पट केली होती. आणि देशातील चलनाची संख्या दुप्पट केल्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती दुप्पट होतात, असा हा सिद्धांत म्हणतो. चलनाची संख्या दुप्पट केली असता देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती दुप्पट झाल्या नव्हत्या. आणि म्हणून मंदीच्या काळामध्ये फिशर यांच्या सिद्धांताप्रमाणे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी आपला प्रयोग करताना देशातील चलनाची संख्या खूप वाढून देखील देशामध्ये वस्तू सेवांच्या किमती ह्या वाढल्या नव्हत्या. आणि त्याच्यामुळे मंदीच्या काळात देखील हा सिद्धांत आपल्याला निरुपयोगी किंवा चुकीचा ठरताना दिसतो. तिसरी टीका या सिद्धांतावर केली जाते, ती म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीकडे दुर्लक्ष. प्राध्यापक फिशर यांनी आपला सिद्धांत स्पष्ट करताना वस्तू विनिमय पद्धतीकडे दुर्लक्ष केलंय. म्हणजे काय की पैशाच्या साह्याने, रोख पैशाच्या साह्याने जे काही व्यवहार होतात, वस्तू व सेवा खरेदल्या जातात, त्याचाच विचार या ठिकाणी झालाय. पण एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे असा जो काही विनिमय होतो, वस्तूच्या साह्याने वस्तू खरेदी करण्याचे जे काही व्यवहार चालतात, त्या व्यवहारांकडे प्राध्यापक फिशर यांनी दुर्लक्ष केलंय. कारण एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे या व्यवहारामध्ये पैशाच्या मूल्याचा काही संबंध येत नाही किंवा पैशाच्या मूल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे आजही हे व्यवहार ग्रामीण भागामध्ये होतात की एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे. उदाहरणार्थ, जुने कपडे देऊन भांडी घेणे किंवा धान्य देऊन काही जीवनावश्यक वस्तू घेणे, अशा प्रकारच्या वस्तू विनिमय व्यवहार चालतो. तर हे व्यवहार या ठिकाणी वगळले जातात. या व्यवहारांमुळे पैशाच्या मूल्यावर काय परिणाम होतो हे सांगता येत नाही. आणि म्हणून वस्तू विनिमय पद्धतीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. या सिद्धांतावर केली जाणारी 4थी टीका, वस्तू व सेवा यांचे प्रमाणही स्थिर नसते. बघा, हे जे वरती गृहीत आहेत, या ठिकाणी टी हा प्राध्यापक फिशर यांनी स्थिर असतो असं सांगितलंय, हे गृहीत मानलंय. परंतु वस्तू व सेवा यांची संख्या नेहमी बदलत असते, यांचं प्रमाण नेहमी कमी जास्त होत असतं, ते कधीही स्थिर नसतं. आणि म्हणून वस्तू व सेवांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होतो. कधी कधी देशातील चलनाची संख्या नाही वाढली, परंतु वस्तू व सेवांचं उत्पादन जास्त होऊन त्या बाजारामध्ये जास्त वाढल्या, तरी देखील वस्तू व सेवांचा पुरवठा जास्त, वस्तू व सेवांची मागणी कमी, याच्यातून देखील वस्तू व सेवांच्या किमती ह्या कमी होत असतात. म्हणजे पैशाची संख्या नाही बदलली तरी देखील वस्तू व सेवांचा पुरवठा किंवा वस्तू व सेवांची मागणी याच्यात जर बदल झाला तरी सुद्धा वस्तू व सेवा यांचे प्रमाणही यांच्या किमती बदलत असतात. आणि म्हणून
अल्पकाळामध्ये वस्तू व सेवा यांचे प्रमाण स्थिर असते असं जे गृहीत धरलंय ते या ठिकाणी चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने या सिद्धांतावर मोठी टीका जरी होत असली, या सिद्धांतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी दर्शवण्यात आल्या असल्या, टीका झाल्या असल्या, तरी सुद्धा या सिद्धांताचे महत्त्व इतिहासामध्ये आहे. इतिहासात तसं घडलेलं आहे. वर्तमानात ते चित्र दिसत आहे. वर्तमानात हा सिद्धांत लागू होतोय आणि भविष्यात देखील या सिद्धांताची नोंद घेतली जाईल किंवा या सिद्धांताप्रमाणे देशामध्ये वस्तू व सेवांची संख्या आणि देशातील एकूण चलनाची संख्या याचा संबंध अशा पद्धतीने राहील किंवा पैशाच्या मूल्यावर त्याचा परिणाम होईल. भारताच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की नियोजन काळामध्ये सार्वजनिक खर्च अधिकचा भागविण्यासाठी सरकारने वारंवार चलनवाढ केली आणि तेव्हापासून देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चलनवाढ झालेली आहे. या चलनवाढीमुळेच देशातील वस्तू व सेवांच्या किमती वाढलेल्या दिसतात. हे चित्र हे वर्तमानात आपल्याला दिसतंय आणि भविष्यातही अनेक देशांमध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळेल की देशातील चलनाची संख्या वाढवली म्हणजे वस्तू सेवांच्या किमती नक्कीच वाढतात. त्या किती वाढतील याचं प्रमाण जरी सारखं नसलं तरी देखील मात्र देशातील एकूण चलनवाढ झाली तर वस्तू सेवांच्या किमती वाढतात. हे सर्व जगाला, आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना ते मान्य झालेलं आहे आणि म्हणूनच या सिद्धांतावर कितीही टीका झाल्या असल्या तरी मात्र या सिद्धांतामध्ये इतिहासात नोंद घेतली गेलेली आहे. वर्तमानात त्याचं महत्त्व आहेच आणि भविष्यातही त्याचं महत्त्व राहील. तर अशा पद्धतीने पैशाचं मूल्य कसं ठरतं या संदर्भामध्ये प्राध्यापक फिशर यांनी आपला हा चलन संख्यामान सिद्धांत, चलन परिमित सिद्धांत, चलन परिमाण सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातल्या तिसऱ्या टॉपिकच्या अभ्यासासाठी भेटूया तिसऱ्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.